होळी ब्लॉग बनवते नाही भाऊ हॅपी होळी वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मित्रांनो आज होळी आहे. आम्ही चाललोय आता पिंपळे गुरवला नाही का. आंघोळ बिंगोळ नाही केली, तोंडाकडे बघून कळतच असेल तुम्हाला. आंघोळ बिंगोळ काय नाही केले, म्हणलं होळीच खेळायची, पर कशाला आंघोळ डबल चाललोय आता. थांबलो इथं निरा प्यायला थांबलो होतो जरा, निरा बिरा पिलाय तर चाललोय. चला तिकडं जाऊ, तिकडंच दाखवतो डायरेक्ट. थोडं रस्त्यावर बोलू. घरीच ब्लॉग स्टार्ट करणार होतो, पण काय झालं जरा घरी काही गडबड झाली. सो म्हटलं आता गाडीवरच करू. गाडीवर करायला गाडीवर हवेमुळं आवाजच नव्हतात. मग एका जागी थांबलो, निरापीला. मग म्हटलं इथं स्टार्ट करू ब्लॉग. आता इथं चालू केलं आहे ब्लॉग. आता बघू पुढं कसं काय होतं ब्लॉग. मला काय आयडिया नाही आता काय पुढं काय नाही का. आम्ही तर चाललोय, दत्ता भाऊ माझ्या सगळं. बघू आता पुढं कसं काय. अचानक मध्ये ब्लॉग ठरवलंय करायचं नाही का. जायचं पण अचानक चाललेलं आहे. हा जायचं बी अचानकच ठरलंय तसं. तर चाललंय आता बाहेर नाही बघा. तर आता काय झालं माहिती का, याच्याकडे होती गाडी, याला काय रस्ता माहितीच नाही. आणि हा चाललाय पहिल्यांदा माझ्यासोबत आणि रस्ता चुकलो. आम्ही पुढं आलो नाही. आता मी घेतली गाडी. तसं माझ्या लक्षात राहत नाही रोड सांगायला. आता म्हटलं मीच घेतो गाडी, परत चुकलो परत नाही का. गाडी आता चालली. लय पुढं आलो आम्ही, लय पुढं आलो परत वाकडपर्यंत आलो. आता घेतली गाडी. म्हटलं 10 वेळा चुकी होण्यापेक्षा नाही का. होतं माझ्याबरोबर तसं. मला रस्ता सांगायचं लक्षातच राहत नाही. आणि ब्लॉगच्या नादात मी काय झालं, ब्लॉग स्टार्ट केला तो बघत होतो आणि तोवर गाडी पुढं घेतली आहे. म्हणजे तिकडनं टर्न घ्यायचं होतं, तिकडलं पुढं आलो आम्ही. तेवढं बघतोय तर फार पुढं आलो. आता घेतली गाडी, चाललो आता. त्यांना फोन लावला होता आपल्या सक्षम बाईला. सक्षमला फोन लावला होता. हाय तो चौकात थांबलाय तिथं. आम्ही सध्या बघत आहोत. समजा थोडं जवळ राहिलो. आलोय त्याचं 5 मिनिटाचा रस्ता आहे. PCMC सेंटर गेले आम्ही. ह्याच्यामधनं घातले ना. सांगवी म्हणजे काय, सांगवी ती भाऊ याला सांगवी म्हणतात. मला आता लक्षात आले आम्ही बघायला आलो. गणपती 7व्या दिवशी सांगवी लय फेमस. त्याच्यात काय
स्वामीच्या रोडने हा म्हणजे रोडने नाही का वळतो बघ शाळेपासून आपण वाजवडीसाठी चांगली फेमस आहे. गणपतीचा 7वा दिवस फुल राडा असतो इथं. होळी ब्लॉग बनवते पाणी बाबा चाललंय काय मित्रांनो, आता आपण घरी आलोय बावधनला. काय झालं मध्ये फोन स्विच ऑफ झालं, त्यामुळे जास्त काय दाखवतच आलं नाही. पण मज्जा आलेलं आहे तिकडं. आता इकडे चाललंय बट्टी आळीत, मग तिकडचं दाखवतो. तिथं साऊंड बिऊंड लावलाय जरा. चाललोय आता. गाडी तर बघा कशी झाली, गाडी बी अख्खी भरली. माझी गाडी नाही तर दत्ताने आणली कोणाची तरी. मग आता चाललोय आपण. तुम्हाला तिथलं दाखवताना आलो. फोनच जरा फोन काय झालं आहे, माझ्या फोनची बॅटरी लाईफच कमी झालेली आहे. चार्जिंगच टिकत नाही. सकाळी फुल करून गेलो तरी पण स्विच ऑफ झालं. मग आता केली चार्जिंग. घरी आलो, चार्जिंग केली, तोंड घेतलं जरा आणि चाललो आहे आता परत. चला जाऊ आता. दत्त तिथं अख्खा लोळवलं आहे त्याला रोडवर डायरेक्ट. जाऊ आता. लय मज्जा आली. पण मी नव्हतो खेळणार होळी, पण मी खेळली. चला आता जाऊ आपण. नाहीच अख्खा भिजलोय बघा, अख्खा भिजलोय. दोघं बी भिजलेत अख्खे. डायरेक्ट आंघोळ केली. आता कुठे चाललोय, कुठे चाललोय आपण आता आपण गावात जरा इंडो आणि घरी जाऊ निघू. तर जाऊ. किती वाजले ते? एक वाजला, 1-1:30 वाजला. बरं 4 वाजता वासरू चालवायला नाहीचे आम्हाला. सुरू करू. हा लय बेकार थंडी वाजते, काय सांगू. मी तुम्हाला दाखवणार होतो पण पाणी उडत होते म्हणून कोण तिकीटच टाकलं डायरेक्ट. आपल्याकडे सेफ्टी कव्हर नव्हतं सध्याला. नाही आणि मलाच घेतला तिकडं त्यांनी सगळ्यांनी यांनी. त्यामुळं जास्त काही दाखवता नाही आलं. बघा बघू शकता अख्खा वरला जातोय वरून खाली. काय बोलायलाच नको. चाललोय. मला तर राखेत लोळवलंय. याला तर डायरेक्ट रस्त्यावर तिथं नवरीची राख होती ना होळीची, डायरेक्ट तिथेच लोळवलं याला. लय मज्जा आली. अख्खा भिजलं. थंडी बिंडी वाजायला लागली, सर्दी विर्दी व्हायची बाबा. काय झाली आता नाही. होळी हा ना. पण आता बघू काय कसं चाललंय आता आपण. थंडी वाजते. आता आंघोळ बिंघोळ करून धुवून घेऊन घासून पुसून चकाचक मध्ये आंघोळ केली आम्ही. भाऊ थांबा 1 मिनिट.
दत्ता भाऊ बी आलाय आवरून ओकेमध्ये. तर कुठं जायचंय आपल्याला? हा वासरू चालवायला न्यायचंय. होय ह्याच्यात बी कलर आहे. होय इथे ह्याच्यात. अरे चांगले कलर आहे ते, ऑर्गॅनिक आहे. वासराला त्रास नाही होणार. तेच घ्यायचे राहू दे ते. हा का? गाडी नाही पैसे घेतलेत का सगळे का थोडे? घेतले राहू दे. चाललोय आता आम्ही. दत्ता भाऊ बी कसलं चमकायला लागलाय. घरी चल की चारतो की भाऊ. हाताने चारतो, हाताने चारतो रे भाई. आप्पा हाणलं असतं तिला आपण. विषय गंभीर. चल चल. संघ झोपला होता ना याला. कोण होता ड्रायव्हर? कुठलं रे? आता कोणाला दे, कोणता बैल लावायचं याला? नियोजन चालू आहे सध्याला 6 तारखेचं. पेरा आणि पोहणी आणि चलनीत चालू आहे सध्याला. ए अडचण कसं 6 तारखेला मैदान आहे ह्याचं. ए पावर लय वासरू हो. बघा कसं करतोय, मारायला लागले दत्त्याला. दत्त्याच खायला देतो त्याला, दत्त्यालाच मारते. मला ब्लॉग बंद करायला लागेल. हा थांब कर. फायनली आपला ब्लॉग इथंच एंड करायची वेळ आली. तर आम्ही आलो नंतर वासरू लावून दमलो होतो जरा म्हणून पडलो. म्हणलं नंतर एंड करते एंड ब्लॉग. मग पडलो होतो. आता जरा झोप यायला लागली, म्हणलं एंड करावं नाही तर मागच्या ब्लॉग सारखं होईल. कारण की मागचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला कळेल एंड केलेलंच नाही, डायरेक्ट थँक्स फॉर वॉचिंग असं टाकलंय मी. सो म्हणलं हा ब्लॉग एंड करू. आणि काढतानाच विचार केला होता की जर हा एंड केला तरच अपलोड करणार असा विचार केला होता. म्हणून म्हणलं एंड करू, नाही तर अपलोड करता येणार नाही. मग आता आणि तुम्हाला काही जास्त दाखवतच आलं नाही, कारण की जेव्हा फोन स्विच ऑफ झाला तेव्हाच मी सुक्या कलरने खेळलो. आणि जेव्हा फोन चार्जिंग म्हणजे मी ठरवलं होतं की सुक्या कलरनेच खेळू म्हणून. पण काय झालं नेमकं आता कोणाचं काय सांगता येतं का, याचं कोण पण कसं पण बरं होतं. त्यामुळं म्हणलं जाऊन द्या आता, काय करताच नाही आलं. कारण की बट्टीआळीत गेलो तिकडं डायरेक्ट पाईपच लावला होता त्यांनी. सो मग गाडीतनं फोन डिक्कीत ठेवला डायरेक्ट. म्हणलं रिस्कच नको, एकदा फोन भिजला स्पीकर बिकर जातो हे लय झंझट होती. म्हणून म्हणलं फोनच नको काढायला, म्हणून ठेवला. तर वल्ल्या ह्याच्यात असं आणि सुक्का कलर खेळत होतो तेव्हा तो फोन स्विच ऑफ झाला. आणि नेमकं काय झालं, चार्जर नेणार होतो मी, चार्जरच विसरलो. नाही तर तिकडं घरी गेलो होतो मी पिंपळेकुरला, पण फोन स्विच ऑफ, ब्लॉगच घेता आला नाही. नाही तर तिकडचं ब्लॉग घ्यायचा होता मला, म्हणजे घरी गेलो होते तर तिकडं बी ब्लॉग घेता आला नाही. म्हणजे फोनच स्विच ऑफ झाला तर काहीच करता येईल. ब्लॉग काय मला फोन पण लावता नव्हते कोणाला, काहीच करता नव्हते. तरी म्हणलं आलो पहिलं, म्हणलं इकडे यावं कारण की चार्जर आहे ना. मस्त विचारलं आजूबाजूला कुठं आहे का नाही का. आणि हे आयफोनचं चार्जर आता सगळ्यांकडं सी टाईपवाले आयफोन आहे, त्यामुळं साध्या आयफोनचे चार्जर पण आता कुठं जास्त भेटत नाही. त्यामुळं जरा झाले प्रॉब्लेम. पण आलो मग परत लगेच, आम्ही थांबलोच नाही कुठं, लगेच आलो. पहिलं फोन चार्जिंगला लावलं, फोन चार्जिंगला लावून तुम्हाला तिकडं नेलं दाखवायला, ब्लॉग करायला काढायला न्यायला, तर तिकडं पाण्याने खेळत होते म्हणून तिकडं फोनच डिक्कीत ठेवला. आणि मी ठरवलं होतं की लांबूनच काढणार, पण त्यांनी डायरेक्ट नेलं मला धरून. म्हणलं थांब फोन डिक्कीत टाकू दे. फोन डिक्कीत टाकून मग भरलोय मी नाही का, भिजलोय. मग असं झालं. तरी तुम्हाला काय दाखवता येईल थोडं तरी दाखवलंय मी. बघा तुम्ही, जर आवडला असेल ब्लॉग तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. लय गरम झालंय, चिडलंय पक्क.